माजी विरोधी नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील 23 गॅस एजन्सींना एकाच वेळी निदर्शने करून निवेदन सादर केले। निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की लोकांना रसोई गॅससाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे। लोकांना 15-20 दिवस गॅस मिळत नाही आहे। उलट गॅस एजन्सीचे जे कर्मचारी आहेत ते आपले गॅस 2000 ते 3000 रुपयामध्ये विकत आहे। महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। सर्वसामान्यांना कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। सर्वसामान्यांना गॅस वेळेवर मिळालाच पाहिजे, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर मिळालाच पाहिजे। कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या कृत्रिम रेकॉर्ड करतो गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। जय भवानी, जय शिवाजी। एक मिनिट या साहेब मिळाला का सिलेंडर तुम्हाला? नाही मिळाला। नाही मिळाला। बुकिंग केली? बुकिंग झाली आज सर। किती तारखेला केली तुम्ही? आम्ही 16 तारखेला केली। 16ला काय सांगितलं त्यांनी सांगितलं अजून 13 तारखेची बुकिंग चालू, अजून उशीर लागेल मला। 3-4 दिवस लागेल। कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। सर्वसामान्यांना गॅस वेळेवर मिळालाच पाहिजे, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर मिळालाच पाहिजे। बाजार करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। एक सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3-3000 रुपयापर्यंत मिळतो। या दोन विषय आमचे महत्त्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे। काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे, याच्यावर रोख असली पाहिजे। आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आहे, कलेक्टरांनाही भेटतो। मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे। मोठं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे। याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी याची विनंती। या दिवशीपासून गॅस एजन्सीचे बुकिंगचे अधिकार काढून टाकले। म्हणजे आता जर तुमच्यापैकी कोणी विनंती केली की मंगेश माझं बुक कर, मला बुकिंग करता येत नाही, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत नंबरवरच बुकिंग करता येतं। नंबर 1, बुकिंग करताना सुद्धा ते ओटीपी मागतं, त्या ओटीपीला डिलिव्हरीच्या ओटीपीशी कन्फ्यूज करू नका। ठीक आहे, 2 गोष्टी क्लिअर। सिलेंडर देताना जेव्हा आता समजा एखाद्या माणसाने 10 दिवसाआधी बुकिंग केलं, त्याची आज आम्ही पावती काढली सिस्टीममध्ये, त्या पावतीसोबत त्याचा डिलिव्हरीचा ओटीपी निघतो, त्याला DAC म्हणतात, डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड। नाव आम्ही बदलून घेतलंय का? कारण की ओटीपीने फ्रॉड होतात। आपण ऐकतो बँकांमधले पैसे गेले वगैरे, तर ओटीपी एखाद्या ग्राहकाला मागितला होता म्हणून नाही आम्ही ओटीपी देणार नाही, म्हणून आम्ही सिलेंडरसाठी DAC शब्द वापरलाय, डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड। तो कोड मिळाल्याशिवाय आम्हाला सिस्टीममध्ये डिलिव्हरी दाखवताच येत नाही। म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं सिलेंडर दुसऱ्या कोणाला तरी दिलं, कोणाला देताच येत नाही कारण की ओटीपीच नसतो। विदाऊट ओटीपी आम्हाला सिस्टीमवर डन। आणि कधी चालू झालं? 2 मार्चला। युद्ध चालू झाल्यापासून कंपन्यांनी नियम कडक केले। आता आमच्या सगळीकडनं आम्हाला चिमटे घेऊन आवळून ठेवलेलं आहे। गॅस एजन्सीचे सगळे अधिकार काढून ठेवले। माझी फक्त एवढी विनंती आहे की बुकिंग करून घरी प्रतीक्षा करा। कोणाला जर असं वाटत असेल की मी 10 दिवस वाट बघू शकत नाही, मी रिकामा सिलेंडर घेऊन एजन्सीला जातो, कृपया जाऊ नका, कारण एजन्सीला सिलेंडर मिळणार नाही, तुमचा मनस्ताप होईल, तुम्ही ऑफिसमध्ये सुट्टी टाकून याल। मी तसं मला असं वाटतं सगळ्यांना कळवा, इथे लाईन लावायची गरज नाही। येस, बरं का, आम्ही घरी देऊ। पण एखादा 1600ला, 1800ला, 2000 भेटला तर काय करायचं? बिलकुल घ्यायचं नाही, ते कोणाच्या नावावर दाखवायचं। पोलीस आहे का इथं? हो, पोलीस आहे। एमएस आहे। एक मिनिट, न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघत आहोत इराण, इस्रायल आणि अमेरिकेचे जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम पूर्ण जगभर भारतामध्ये दिसत तयार झाली। आज आपल्या शहरामध्ये आपण बघत आहोत का पेट्रोल पंपवर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि गॅस एजन्सीवर सुद्धा रांगा लागलेल्या आहेत। LPG साठी सुद्धा रिक्षांच्या सुद्धा मोठमोठ्या रांगा लागलेल्या असेल। आपण सध्या बजरंग चौक संभाजीनगर एजन्सीमध्ये बघायला का इथं परिस्थिती अशी झाली आहे का जेव्हा जनरली आपण बघितलं की जो कंटिन्यू पिरियड असतो त्यामध्ये 1000 गॅसची बुकिंग होती, आधी जवळजवळ 10,000 गॅसची बुकिंग होत
ऑनलाईन तशीच आहे आणि फिजिकली येऊन पण इथं खूप मोठ्या प्रमाणात लोक आपल्या मागणी इथं नोंदवत आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथं वाढलेली आहे. आपण बघत आहात गर्दी वाढलेली आहे, गर्दी चालू आहे. एक मिनिट बरं, एक मिनिट कस्टमर